आइए आज हम गरीबी की वो नब्ज पकड़कर दिखाते हैं जो अक्सर नजरअंदाज कर दी जाती है। मेरे तो आंखों में आंसू आ गए। मगर भगवान ये वो समय है, अब इस अधर्म का नाश होगा और धर्म का विकास होगा। रामपाल जी ने बोल दिया, बेटा सतयुग का आगाज है, कोई भी भूखा नहीं रहेगा और कोई भी दुखी नहीं रहेगा। अन्नपूर्णा मुहिम कोई साधारण मुहिम नहीं है। तो भगवान में यही खासियत होती है, जो इसको गाली भी देगा ना उसको भी छाती का लगाएगा। संत रामपाल जी महाराज ने ठानी है, हर गरीब की भूख मिटानी है। हम एक रोटी खा के रह सकते लेकिन किसी को भूखा नहीं सोने देंगे। है काम आदमी का, है काम आदमी का, औरों के काम आना, जीना तो है उसी का, इसने ये राज जाना। अब एक सवाल आपसे, भूख कैसी दिखती है? लाचारी किस घर में रहती है? कभी घर में आटा नहीं होता, कभी दाल नहीं होती, कभी सब्जी नहीं होती। ऐसा लगता है हमारे मम्मी पापा होते तो सही रहता। मम्मी पापा नहीं है, घर गिरने वाला टपकता है। इनका तो मन बहुत, मैं तो माँ इतना आदर खूब इनका कोई हो जाए ठीक करे। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। अगर गुरुजी की मदद ना मिलती तो फिर कैसे जीवन गुजरता? क्या फिर नहीं बच सकते थे हम। फिर तुम्हारी हालत का इन्हों नहीं पता था कहाँ जाओगे। दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार। यहाँ पे भी जो हारा कहाँ जाऊँ मैं सरकार। उठी है क्रांति दुर्भिक्ष मिटाने की, चल पड़ी है आंधी कलयुग में सतयुग लाने की। इस ज्ञान से और परमात्मा के समाधान से जीव को इसे सुख देगा मालिक सोच भी नहीं सकते। जो लेकर आया है अन्नपूर्णा मुहिम, रोटी कपड़ा शिक्षा चिकित्सा और मकान, हर जरूरतमंद को दे रहा कबीर भगवान।
आज बात होगी उन मासूम आंखों की जिन्होंने सपने तो देखे मगर भूख ने सोने नहीं दिया। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। और बच्चे भी कई बार है ना मतलब भूखे सोते हैं। जब ये दुख की घड़ी तो क्या सोचते थे, क्या विचार आता था आपका? परमात्मा तो खा लेता। तब से पापा बीमार हुए तब से मम्मी कमा के लाते उससे पूरा भी नहीं पड़ता। किसी ने सच कहा है, अगर पेट में दाना पानी ना हो तो रात को नींद उड़ जाती है। जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो। अगर आप चाहते हैं कि हर व्यक्ति आपकी तरह भरपेट खाना खाकर सोए, हर बच्चा मुस्कुराए, कोई भी भूख से न रोए, तो अब आपको भी एक कदम आगे बढ़ाना होगा। और अगर आप नहीं जानते कि कैसे करें तो आइए सीखिए। संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते। मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी, संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित वा पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये त्या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया।
गणेश जी, श्री ब्रह्मा सावित्री जी, श्री विष्णू लक्ष्मी जी, श्री शंकर पार्वती जी यांची साधना करून परमेश्वराची प्राप्ती कशा प्रकारे केली जाते, सृष्टीची रचना कशी झाली व कोणी केली, आपल्या सर्वांची उत्पत्ती करता कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी कृपया अवश्य ऐका जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन लोकशाही टीव्ही चॅनेलवर दररोज सकाळी 5:55 ते 6:55 पर्यंत. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहिब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदम अम्बे परवा अथा है वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा चरण कमल लौलाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी तनमन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा दावे 88 उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा दावे 88 उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए चरणों ऊपर शीश धरूं कहूँ जो कहनी हो. कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलात आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात. गुरु जी तुम ना भूलियो चाहे लाख लोग मिल जाएं हम जैसे तुमको बहुत हैं तुमसे हमको नहीं. तुम रे विसारे क्या बने मैं किसकी शरण में जाऊं. शिव ब्रंच मुनि नारदा तिनके हृदय न समाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वर जी यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मा सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित झालात. ज्या प्रेमळ आत्म्यावर परमात्म्याची विशेष कृपा असते त्यालाच ही सुसंधी प्राप्त होते. खूपच पुण्यकर्मी प्राण्यांना मानव शरीर प्राप्त होतं. त्यांच्याही पेक्षा जास्त पुण्यकर्मी प्राणी ते असतात जे परमात्म्याच्या शोधात मग्न असतात. आणि त्यांच्याही पेक्षा पुण्यात्मा ते प्राणी आहेत ज्यांना सद्गुरू प्राप्त झाले. तर पुण्यात्म्यांनो तुम्ही त्या 3ऱ्या नंबरच्या म्हणजे गुड बेटर बेस्ट या बेस्ट आत्मा आहात परमात्म्याची. आपल्याला सद्गुरू मिळाले आहेत. आता तुमचा
हा शेवटचा जन्म असेल जर तुम्ही जन्मभर सद्भक्तीवर टिकून राहाल, नियमित राहाल, तुम्ही सतलोकात जाल. आपण आजपासून नाही लागलात भक्तीसाठी, परमात्म्यासाठी, आपण युगानुयुगे लागलात. आपण भक्ती मार्गाला लागलेले आहात, परंतु मध्येच गफलत करून टाकता. कोणत्याही कारणाने तुमचा या भक्ती मार्गावरून पाय घसरून जातो आणि मग याच काळाच्या खड्ड्यात भोवऱ्यात पडून राहता आणि पुन्हा प्रयत्न करता या भोवऱ्यातून सुटण्याचा, या विहिरीतून निघण्याचा. तर आता आपला प्रयत्न, आता आपला जो ह्या काळाच्या फेऱ्यातून निघण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर यातून पुन्हा घसरलात तर हजारो युगांपर्यंत आपण या पायरीपर्यंत नाही येऊ शकणार, या चरणावर नाही येऊ शकणार. जे या सत्मार्गाशी जोडलेले आहेत आणि त्यांचा पाय घसरला तर ते तर खूप कित्येक हजार युगांनंतर पुन्हा या भक्ती मार्गाला ग्रहण करू शकतील. कारण काय आहे? कारण हे आहे की ही सद्भक्ती आहे, यथार्थ मंत्र आहेत. यांचा जप केल्याने आपली कमाई खूप सारी होते, खूप जास्त होते आणि आपण त्याचा संग्रह करून सतलोकात जायचे होते ह्या भक्तीच्या कमाईच्या जोरावर. आणि ह्या अंतिम श्वासापर्यंत संग्रह करायचा होता याचा. आणि आपण कोणत्याही कारणाने परमात्म्याच्या ह्या मार्गापासून विचलित होऊन जातो शेवटच्या श्वासापर्यंत कधीही. तर मग आपण इथेच राहून जाऊ. आणि इथला नियम आहे की जशी कर्म प्राण्यांनी केली आहेत तशीच फळं त्याला मिळणारच मिळणार. आपल्या पुण्यकर्मांचा, आपल्या सद्भक्तीचा डोंगर उभा राहील. जसा आपल्याला पहिला मंत्र दिला जातो, यात आपले कमळ आहे आपल्या शरीराच्या आत. ही चक्र बनलेली आहेत, चक्र. जसे एक मूळ चक्र आहे, मग स्वादिष्ठान चक्र आहे, ज्याला आपल्या संतांनी स्वाद चक्र म्हटलेलं आहे. आणि मग नाभी चक्र आहे, नाभी कमलही म्हणतात, मूळ कमलही म्हणतात, अधिष्ठान कमलही म्हणतात. चक्र म्हणा, कमल म्हणा, संतांनी त्याला कमल म्हटलेलं आहे, योग्यांनी चक्र म्हटलं आहे. मग हृदय कमल म्हणजे हृदय चक्र आहे. मग कंठ कमल आहे, म्हणजे कंठ असलेलं चक्र. आणि मग त्रिकुटी कमल आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जेवढी काही कमळचक्र आहेत यांच्यावर एका देवतेचं अधिपत्य आहे. मूळ चक्राच्या वर, मूळ कमळाच्या वर गणेशजी, गणेशजींचं बॅरियर आहे. हे समजा की हे बॅरियर आहे, आपल्या निजधामाला जायचं आहे, हे अधिपत्य आहे. प्रथम अधिपत्य आहे मूळ कमळाचं. आणि दुसरं अधिपत्य आहे स्वादिष्ठान कमल, कमल म्हणजे चक्र, स्वाद चक्र. आणि तिसरं अधिपत्य आहे हे नाभी चक्र, नाभी कमळ. तर मूळ कमळावर गणेशजी तिथले प्रमुख आहेत आणि स्वादिष्ठान चक्ररूपी अधिपत्यावरती श्री ब्रह्माजींचं राज्य आहे, सत्ता आहे. आणि नाभी कमळावर विष्णूजी आणि लक्ष्मीजी हे यांच्या सोबत आहेत. तर परिवार हे यांचा ब्रह्माजींच्या बरोबर त्यांची पत्नी सावित्री आहे. आणि मग हृदय कमळावर भगवान शिव आणि पार्वती हे इथले अधिकारी आहेत. आणि कंठ कमळावर श्री दुर्गाजी. तर अशा प्रकारे आपण कंठ कमळापर्यंत जेवढ्या काही ह्या बॅरियर आहे यांना पार करण्यासाठी आपल्याला हे मंत्र देऊन ठेवले आहेत. प्रथम मंत्र
तर यांची भक्ती कमाई करून तुम्ही जेव्हा या सीमेच्या जवळ जाल तर आपला सीमा ओलांडण्याचा मार्ग साफ होईल आणि आपली जी कमाई जी प्रथम मंत्रात या या देवांची जी सेवा चाकरी केली आहे ही आपण तिथे यांचा कर भरत जाल. अशा प्रकारे आपण सतलोकात जाण्यासाठी हे सहयोगी होतात. जर आपण ही भक्ती चालू ठेवली अंतिम श्वासापर्यंत आणि जर आपण यातून घसरलो भक्ती मार्गापासून तर मग काय होईल? आपण ज्या गणेशजींच्या लेव्हलचा मंत्रजप केलात जो आपल्याला दिला जातो ती कमाई तुम्हाला श्री गणेशजींच्या लोकात प्राप्त होईल. तिथे गण बनाल आणि मग जेव्हा आपली ह्या मंत्राची कमाई संपून जाईल त्या लोकात त्यानंतर मग आपण श्री ब्रह्माजींच्या लोकात जाल. कारण आपण तोही मंत्र जपलेला आहे त्याची कमाई भरपूर झालेली आहे. तर तिथे आपण आपली पुंजी नष्ट कराल देवता बनून. त्यानंतर तुम्ही जाल श्री विष्णूजींच्या लोकात कारण त्यांच्याही नामजपाची कमाई आपण करून ठेवलेली आहे आणि आता तिथेही आपली नामाचा जप केल्याची कमाई संपून जाईल. भक्ती कमाई ते धन आणि मग तुम्हाला तिथून काढून टाकलं जाईल. मग आपण भगवान शिवच्या लोकात जाल आणि अशा प्रकारे तिथेही आपले पुण्य समाप्त झाल्यावर भक्तीचे हा जो भगवान शंकरांच्या लेव्हलचा मंत्रजाप आपल्याला दिला आहे त्याची कमाई नष्ट झाल्यावर संपल्यावर मग आपण दुर्गाजींच्या लोकात जाल आणि दुर्गाजींच्या लोकात जाऊन आपल्या पुण्यकर्मांच्या कमाईला तिथे नष्ट कराल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पृथ्वीवर नाही येऊ देणार कारण इतका पुण्यसंचय होईल आपला आणि पृथ्वीवर आल्याशिवाय भक्ती मिळत नाही. आणि भक्ती मिळेल या कलियुगामध्ये सतयुग त्रेतायुगामध्ये या भक्तीला आपण करत नाही कारण की आपण स्वतःच जी साधना करत असतो त्याने आपल्याला वाटत असतं की आपण खूप सुखी आहोत. आणि मग तुम्हाला जे सतनाम देऊन ठेवलं आहे जे 2 अक्षराचं ज्यात एक ओम मंत्र आहे ह्या ब्रह्मचा. पुण्यात्म्यांनो एकच औषध असतं ज्याच्या प्रयोगाच्या विधीमध्ये अंतर असल्याने त्याचा गुण बदलून जातो. तर हेच समजून घ्या की जे मंत्र आपल्याला प्रथम मंत्रात दिलेले आहेत तिथे त्याच विधीने जप करण्याने त्याचा गुण तोच आहे. आता त्याच मंत्रात सतनाम बनवून जो आपल्याला दिलेला आहे याची साधना करण्याने या विधीने त्याचा गुण वेगळा असतो, लाभ भिन्न असतो. कित्येक भोळे आत्मे कारण की आपण युगायुगांपासून अज्ञानाने भरलेले आहोत. आता हे तत्वज्ञान प्राप्त झालं आहे तर आम्ही वकील बनतो त्या अज्ञानाच्या आधारे. तर त्यात आपण हा विचार केला पाहिजे की जर आम्ही विद्वान असतो तर आपल्याला हे ज्ञान आधीच मिळालं असतं. आपण विद्वान नाही बुद्धिमान अवश्य आहात. पुण्यात्म्यांनो श्रद्धाळू नेहमी आपल्या गुरुजींच्या वचनावर अंधविश्वास ठेवतात परंतु या गुणाचा या नकली गुरूंनी दुरुपयोग केला. जेवढेही आपण पाहता हे संत आणि त्यांच्याकडे गेलेले हे भक्त किती समर्पित असतात. ते गुरुजी जे काही ज्ञान सांगतात शिरोधार्य असतं. आता जसं आंब्याचं रोप लावून जर कोणीही आशा लावून बसला असेल की मी आंबे खाईन त्याला आंबे येतील ते मोठं झाल्यावर तर ते अगदी योग्य आहे. त्यांचा अगदी योग्य उद्देश आहे आणि क्रियाही अगदी बरोबर आहे. आणि जर बाभळीच्या झाडाचं रोप लावून आणि जर तो म्हणेल की हे मोठं होऊन याला आंबे लागतील आणि त्याला कोणी जाणकार व्यक्ती सल्ला देईल की हे आंब्याचं रोप नाहीये याला आंबे नाही येऊ शकत आणि तो असं म्हणतोय की तू माझ्या भक्ती मार्गाला म्हणजे माझ्या रोपट्याला चूक नको म्हणूस तर ती त्याची एकतर श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीने त्याला आंब्याचं रोपटं सांगून बाबळीचं देऊन ठेवलंय तो पूर्ण विश्वास ठेवून बसलाय त्या नकली माणसावर. तर त्या व्यक्तीला पाहिजे की या व्यक्तीने माझ्या रोपट्याला हा बाबूळ का म्हणाला त्याचं मग पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे तर त्याचं खरेपण करेल. नाहीतर बाबूळ लावून काय उपयोग.
तर जशी अशी कोणी शंका उत्पन्न करत असेल की आपला भक्तिमार्ग ठीक नाहीये, तर त्याला पूर्ण विचारा, चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि मग या सद्ग्रंथांशी पडताळणी करा. कारण की कोणाच्या लोकवेदांनी म्हणजे सांगण्या बोलण्याने आपल्या मार्गातून डगमगणे योग्य नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला जे ज्ञान देतो ते शास्त्रानुकूल आहे. पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 4ही वेद आणि पवित्र पुराण हे पवित्र हिंदू धर्माच्या श्रद्धाळूंसाठी शिरोधार्य आहे. शिरोधार्याचा अर्थ असा आहे की यांनी जे लिहिलंय ते सत्य आहे आणि याच्या बाहेर जे कोणी सांगतील ते असत्य आहे. असत्य डुप्लिकेट आणि सत्य ओरिजिनल. तर ओरिजिनल वस्तूपासून लाभ होतो, डुप्लिकेट पासून नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक 23-24 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख प्राप्त होत, ना त्यांना कोणती गती प्राप्त होते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होते, अर्थात युजलेस. तर मग फायदा काय ती भक्ती करून? तर गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 24 मध्ये लगेच सांगितलंय की यातून तुझ कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे कोणती भक्ती करायला हवी आणि कोणती नाही केली पाहिजे, सद्ग्रंथच प्रमाणे त्यांना आधार मानलं पाहिजे. सद्ग्रंथांना सोडून कोणी ज्ञान देत असतील तर त्यांना नाही मानलं पाहिजे, ते गुरु योग्य नाहीत. भावार्थ हा आहे ह्या पवित्र सद्ग्रंथांच्या या श्लोकांचा. आइए आज हम गरीबी की वो नब्ज पकड़कर दिखाते हैं जो अक्सर नजरअंदाज कर दी जाती है. तो मेरे तो आंखों में आंसू आ गए मगर भगवान ये वो समय है, अब इस अधर्म का नाश होगा और धर्म का विकास होगा. रामपाल जी ने बोल दिया, बेटा सतयुग का आगाज है, कोई भी भूखा नहीं रहेगा, कोई भी दुखी नहीं रहेगा. अन्नपूर्णा मुहिम कोई साधारण मुहिम नहीं है. तो भगवान में यही खासियत होती है, जो इसको गाली भी देगा ना उसको भी छाती का लगाएगा. संत रामपाल जी महाराज ने ठानी है, हर गरीब की भूख मिटानी है. हम एक रोटी खा के रह सकते लेकिन किसी को भूखा नहीं सोने देंगे. है काम आदमी का, है काम आदमी का, औरों के काम आना, जीना तो है उसी का, इसने ये राज जाना. अब एक सवाल आपसे, भूख कैसी दिखती है? लाचारी किस घर में रहती है? कभी घर में आटा नहीं होता, कभी दाल नहीं होती, कभी सब्जी नहीं होती. ऐसा लगता है मारूं, पापा होते तो सही रहता. मम्मी पापा नहीं आता, घर गिरने वाला तो पप्पा. इनका तो मैंने बहुत, मैं तो माँ इतना आदर खूब इनका, इनका कोई हो जाए ठीक करे. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा,
तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। अगर गुरुजी की मदद ना मिलती तो फिर कैसे जीवन गुजरता? क्या फिर नहीं बच सकते थे हम। फिर तुम्हारी हालत का इन्हों नहीं पता तो कहाँ जाएंगे। दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार। यहाँ पे भी जो हारा कहाँ जाऊँ मैं सरकार। उठी है क्रांति दुर्भिक्ष मिटाने की, चल पड़ी है आंधी कलयुग में सतयुग लाने की। इस ज्ञान से और परमात्मा के समाधान से जीव को इसे सुख देगा मालिक सोच भी नहीं सकते। जो लेकर आया है अन्नपूर्णा मुहिम, रोटी कपड़ा शिक्षा चिकित्सा और मकान, हर जरूरतमंद को दे रहा कबीर भगवान। आज बात होगी उन मासूम आंखों की जिन्होंने सपने तो देखे मगर भूख ने सोने नहीं दिया। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। और बच्चे भी कई बार ना मतलब भूखे सोते हैं। जब ये दुख की घड़ी तो क्या सोचते थे, क्या विचार आता था आपका? तब से पापा बीमार हुए तब से मम्मी कमा के लाते उससे पूरा भी नहीं पड़ता। किसी ने सच कहा है, अगर पेट में दाना पानी ना हो तो रात को नींद उड़ जाती है। जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो। अगर आप चाहते हैं कि हर व्यक्ति आपकी तरह भरपेट खाना खाकर सोए, हर बच्चा मुस्कुराए, कोई भी भूख से न रोए, तो अब आपको भी एक कदम आगे बढ़ाना होगा। और अगर आप नहीं जानते कि कैसे करें तो आइए सीखिए।